महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना जय भीम, नमो बुद्धाय. काल म्हणजे 24 जानेवारी 2024 रोजी मी एक लाईव्ह व्हिडिओ करून महाराष्ट्रातल्या बौद्ध बांधवांना एक सूचना दिली होती, संदेश दिला होता, की जी सर्वेक्षण आता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 पर्यंत मराठा समाजाची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण सुरू आहे. तर कालचा व्हिडिओ केल्यानंतर पुन्हा एक नवीन पत्र महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय आणि त्या पत्रामध्ये कदाचित जाणीवपूर्वक असेल, काही शब्द जाणीवपूर्वक लोकांचा संभ्रम व्हावा अशा रीतीने वापरण्यात आलेली आहेत. आणि म्हणून मी हे पत्र तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. जे पत्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे अशा पद्धतीचं एक पत्र आहे जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि नवबौद्धांची गणना होणार नाही किंवा नवबौद्ध त्याच्यामध्ये नाही अशा पद्धतीचं लेटर आहे. हे लेटर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांनी काढलेलं आहे दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी. आणि या पत्राचा विषय आहे सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांचा समावेशाबाबत. आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा आणि बौद्ध यांच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतंय ते या पत्रावरनं तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल. विषय सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत. म्हणजे अशा पद्धतीने दाखवण्यात आलं की हे जे सर्वेक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये बौद्ध बांधवांकडे गेल्यानंतर त्यांच्या त्या रकान्यामध्ये बौद्ध हा धम्म दिसत नाही आणि म्हणून मग बौद्ध बांधव हे कलेक्टर ऑफिसला जात आहेत आणि हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी किंवा या सर्वेक्षणाच्या विरोधामध्ये ते आहेत अशा पद्धतीचं एक चित्र उभं करण्यात आलेलं आहे, जेणेकरून मराठा बांधवांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हावा की आमचं जे सर्वेक्षण होत आहे त्यामध्ये जर कोण खोडा घालत असतील तर ते बौद्ध हे खोडा घालत आहेत अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य शासन हे करण्याचा प्रयत्न करत आहे. कशा पद्धतीचं षडयंत्र हे तुम्हाला मी वाचून दाखवतो. याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत. आता जर सर्वेक्षण होत आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा माध्यमातून, तर मागासवर्गीय ओबीसी मध्ये लिस्टमध्ये कुठेही नवबौद्ध ओबीसीच्या लिस्टमध्ये नाही. जर जर ओबीसीच्या लिस्टमध्ये नवबौद्धच नाही, मग नवबौद्धांचा समावेशाबाबत अशा पद्धतीचा विषय ह्या देण्यात आलेला आहे. आणि विषयामध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रश्नावलीमध्ये आरक्षित जातीच्या यादीत नवबौद्ध जातीचा समावेश नाही, त्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. हा मुद्दा दिनांक 24 जानेवारी 2024 रोजीच्या ऑनलाईन बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारणा कायदा 1976 नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही. सद्यस्थितीत नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापूर्वीच्या जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येते. यास्तव या प्रश्नावलीमध्ये जातीच्या यादीत नवबौद्ध जातीचा समावेश नाही, त्यामुळे त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी. आता ही जी शेवटची लाईन त्यांनी वापरली आहे, त्यामुळे त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी. त्यांच्या म्हणजे कुणाच्या? हा एक खूप मोठा संभ्रम या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने बौद्ध बांधवांमध्ये करण्यात आलेला आहे. कारण सुरुवातीच्या 2 ओळी त्यांनी अनुसूचित जातीचा उल्लेख केला आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्यांनी लिहिले की त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद घेण्यात यावी. त्यांच्या या पत्राच्या अनुसार अर्थ होतो की ओबीसीच्या धर्मांतरापूर्वीची जातीची नोंद घेण्यात यावी, बौद्धांच्या नाही. अनुसूचित जातीच्या लोकांची धर्मांतरापूर्वीची जात नोंदण्यात यावी असं नाही, हे केवळ मागासवर्गीयांच्या धर्मांतरापूर्वीची. आता याचा समज आमच्या लोकांमध्ये असा झालाय की आमच्या घरी जर आल्यानंतर आमच्या धर्मांतरापूर्वीची जात ही नमूद केली जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की यानंतर जातीचा उल्लेख करू नका, जात आता आमच्यासाठी नष्ट झालेली आहे आणि केवळ बौद्ध म्हणूनच स्वतःची ओळख निर्माण करा. हा बाबासाहेब आंबेडकरांचा 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणाचा आशय आहे. आणि त्यामुळे आज बौद्धांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की हे आमच्या धर्मांतरापूर्वीची जात नमूद करायला आलेले आहेत.
ही तुमच्या धर्मांतरापूर्वीची जात नमूद करायला आले नाहीत, हे ओबीसीच्या धर्मांतरापूर्वीची जात नमूद करण्याचा आदेश दिलेला आहे. केवळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने मागासवर्गीय हा शब्द वापरण्याऐवजी त्यांच्या हा शब्द वापरलाय आणि त्यांच्या हा शब्द वापरल्यामुळे ते मागासवर्गीयांबद्दल बोलतायत की अनुसूचित जातीबद्दल बोलतायत, हा खूप मोठा संभ्रम मागासवर्गीय आयोगाने हा करून दिलाय. आणि या पत्राच्या विरोधात आमची लोक कलेक्टर ऑफिसमध्ये जात आहेत, तहसीलदार कार्यालयामध्ये जात आहेत आणि याचा विरोध करतायत की तुम्ही आमचं धर्मांतर झाल्यानंतरही आमची पूर्वीची जात का नमूद करता, महार अशा पद्धतीची आमची ओळख का नमूद करताय. यासाठी हे सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत. परंतु हे तुमच्या जातीची, धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद करण्यात येत नाहीये. ही मागासवर्गीय, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, महाराष्ट्र, हे पत्रच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं आहे. हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग. मागासवर्गीय आयोग हे अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांची जात लिहावी की नाही लावी यासाठी ते निर्देश देऊ शकत नाही. आमच्यासाठी आमचा स्वतंत्र आयोग आहे, अनुसूचित जातीचा, महाराष्ट्र राज्याचाही आहे आणि केंद्राचाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित आणि अनुसूचित जमाती, जाती आणि जमातीच्या आयोगाने असलं कसलंही अजून निर्देश दिलेले नाहीत. आणि मी तुम्हाला मूळ जी जाहिरात आहे, जी सगळ्या पेपरमध्ये आहे, लोकमतमध्ये आहे, प्रत्येक पेपरमध्ये आहे, ती जाहिरातही तुम्हाला वाचून दाखवतो, जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम येणार नाही की आम्हाला महार नाही लिहायचंय, की आम्हाला महार लिहायचंय, किंवा आम्हाला आमचे पर्सेंटेज कमी होतील, रिझर्वेशन जाईल का, स्कॉलरशिप मिळणार नाही, की नोकऱ्यांमधला टक्का घटेल, अशा पद्धतीचे अनेक संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने जी जाहिरात प्रसिद्ध केली होती, ती जाहिरातीची तारीख तर याच्यावर कुठेही नाहीये, तारीख तर कुठे मेन्शन केली नाहीये, परंतु ही जाहिरात मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील, पुन्हा एकदा शांत डोक्याने ऐका, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक 23 जानेवारी पासून सर्वे, ही गणनाही होत नाहीये, जातीय न्याय गणना नाही, हा सर्वे होतोय, सर्वेक्षण होतोय. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत हे सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहेत. आता हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीचं आहे तेही तुम्हाला सांगतो. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. हे बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील, मराठा कम्युनिटी अँड ओपन कॅटेगरी, खुले प्रवर्ग यांच्या कुटुंबाची माहिती घेतली जाणार आहे, बौद्धांच्या कुटुंबाची नाही, शेड्यूल कास्टच्या असलेल्या वेगवेगळ्या जातीत असलेल्या कुटुंबांची नाही. आणि पुढचं वाक्य अजून महत्वपूर्ण आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्यास, म्हणजे जे कुटुंब, जो परिवार जर रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे, शेड्यूल कास्टचा आहे किंवा बुद्धिस्ट आहे, आरक्षित प्रवर्गातील असल्यास ची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही. जसंही तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी अनुसूचित जातीमधला आहे, तर हो म्हटल्यानंतर तुमची कसलीही माहिती पुढे घेतली जाणार नाही. मग तुमची जात कोणती, पोटजात कोणता, धर्म कोणता, हे कसलंही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, कारण ही गणना केवळ मराठा आणि ओपन कॅटेगरी या लोकांशीच केली जाते. पुन्हा हे पॅराग्राफ वाचतो. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्या कारणानं प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरापर्यंत सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे. आयोग कोणता? मागासवर्गीय आयोग, नॉट शेड्यूल कास्ट आयोग.
तर ही अशा पद्धतीची एकीकडे ऍडव्हर्टिजमेंट मागासवर्गीय आयोग देतं आणि दुसरीकडे संभ्रम निर्माण करणारा हा GR ते लोकांकडे काढतात की त्यांच्या धर्मांतरापूर्वीची, आता धर्मांतर कोणी केलंय? शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट. ही आज आमची जे काही कास्ट सर्टिफिकेट्स मिळत आहेत, हे अशा पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट्स आमच्या लोकांकडे आहे की शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट. याचा अर्थ धर्मांतरित कोण आहे? अनुसूचित जातीचे. म्हणजे अनुसूचित जातीची लोक धर्मांतरित आहेत. मग अशा शब्दाचा वापर करतात की त्यांच्या धर्मांतरापूर्वीचा. मग धर्मांतर इथे कुणाचं अपेक्षित आहे? मागासवर्गीयांचं. ओबीसी कन्व्हर्टेड बुद्धिस्ट, नॉट शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट. त्यामुळे ती लोक त्यांची जी पूर्वीची जात आहे, मग ते कुणबी असेल, मराठा असेल, जे काही ओबीसीच्या जाती येतात ते त्यांच्या ओबीसीच्या जातींची माहिती त्याच्यात भरायला त्यांनी सांगितली आहे. केवळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मराठा बांधवांचं हे सर्वेक्षण होऊ नये किंवा मराठा बांधवांच्या सर्वेक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हावा यासाठी बौद्धांना पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागासवर्गीय आयोग मराठा बांधवांच्या सर्वेक्षणासाठी अडथळा निर्माण स्वतः मागासवर्गीय आयोग करत आहे. आणि म्हणून मराठा बांधवांचं सर्वेक्षण सुरळीतपणाने पार पाडावं यासाठी बौद्धांनी कसल्याही प्रकारचे निवेदनं कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसीलमध्ये कोणत्याही पद्धतीची निवेदनं देऊ नये की आमचं नवबौद्ध नाही, आमचं धर्मांतरापूर्वीची जात लिहितायत किंवा आमचा धर्म याच्यामध्ये नाही. याच्याशी तुमचा कसलाही संबंध नाही, बौद्धांचा कसलाही संबंध नाही. या सरकारचं, मग ते शिंदे असेल, फडणवीस असेल, या लोकांचे मनसुबे ओळखा. हे लोक जाती जातीमध्ये भांडण लावून आमच्या एकमेकांची माते फोडून आमच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आमचेही जे काही लोक उत्साही लोक आहेत तेही पत्रक काढून लोकांमध्ये अजून संभ्रम निर्माण करतायत. तर अजून संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका. या सर्वेक्षणाचा आणि बौद्धांचा काडीचाही संबंध नाही. जे काही प्रगणक लोकांच्या घरी येत आहेत, तुमच्याही घरी येतील आणि जसंही त्यांना कळलं की तुम्ही अनुसूचित जातीतले आहात, ओपन कॅटेगरी मधले नाही आहात, तर ते तुमची कसलीही माहिती घेणार नाही. त्याला जबरदस्ती माहिती द्यायचा प्रयत्न करू नका. जर कोणताही प्रगणक आला तर त्याला सरळ सांगा की आम्ही बौद्ध आहोत, आम्ही अनुसूचित जातीतले, जी लोक कन्व्हर्टेड नाही आहेत ते अनुसूचित जातीतले आहेत, त्यामुळे आमच्याकडे तुम्ही सर्वेक्षण करू नका. ते मराठा बांधवाकडे करा किंवा ओपन कॅटेगरीतल्या करा. आता ओपन कॅटेगरीमध्ये जी धर्म येत आहेत त्यांची धर्मामध्ये नावं आहेत. ओपन कॅटेगरीमध्ये बुद्धिस्ट ही इट इज अ मायनॉरिटी कॅटेगरी, ही मायनॉरिटी मध्ये आहे आणि म्हणून ओपन कॅटेगरीतल्या धर्मांमध्ये बौद्ध हा धर्म तिथे दिला नाही आहे, तो दिला नाहीये. त्यामुळे आमचा धर्म याच्यात दिसत नाही अशी मागणी किंवा असा आकांडतांडव करू नका. ही केवळ ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गाची गणनाही नाहीये, सर्वेक्षण होत आहे, सर्वे होत आहे. त्याच्याशी बौद्धांचा संबंध नाही आणि अनुसूचित जातीतल्या लोकांचाही संबंध नाही. हेच माहिती मी देण्यासाठी आज पुन्हा एक नवीन, कारण हे लेटर माझा एक व्हिडिओ झाल्यानंतर आलं, त्यामुळे पुन्हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला की बघा नवबौद्धांचा समावेश करणार नाही, अशा पद्धतीचं पत्र मागासवर्गीय आयोगाने काढलेलं आहे. मागासवर्गीय आयोगातले हे जे अधिकारी पत्र काढतायत हे केवळ फडणवीसाच्या या तोडा आणि झोडा अशा नीतीवर, डिवाइड अँड रूलच्या नीतीवर हे अधिकारी पत्र काढून लोकांमध्ये भांडण लावून देण्याचं, महाराष्ट्रामध्ये भांडण लावून देण्याचं आणि बौद्ध आणि मराठा बांधवांमध्ये भांडण लावून देण्याचं काम करतायत. हा संपूर्ण जे कारस्थान आहे हे वेळीच ओळखा आणि याच्यावर कसलीही प्रतिक्रिया बौद्धांनी देऊ नये अशीच मागणी मी आज आपल्या सगळ्यांकडनं करतो की कसल्याही पद्धतीची प्रतिक्रिया या लोकांना देऊ नये. जय भीम, नमो बुद्धाय.